यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्ताङ्ग पदक्रमोपनिषदैः यस्यान्तं न विदुःसुरासुरगणः देवाय तस्मै नमः। हे सगळं ऐकताना मला असं वाटतंय की हे आख्यान मला काहीतरी देऊन जाणार आहे. मीही त्या घटनेची प्रतीक्षा करतो आहे. मला सर्वांसमक्ष आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. या सगळ्यात मी कुठे होते? मला अंधुखंदू आठवल्यासारखं होतं, पण नंतर ते विरून जातं. असं का होतं? ह्या सगळ्यामध्ये तू होतीस म्हाळसा. या समुद्र मंथनात तू अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली आहेस. जेव्हा त्याचा संदर्भ येईल तेव्हा तुला कळेलच. नारायण नारायण. देवा, मला यातलं असं वाटत नाही का यातलं काय बी माझ्या ओळखीचं आहे. कारण त्या प्रसंगात तू कुठेच नव्हतीस. म्हणजे मला काय बी आठवणार नाही या आख्यानात. तू उपयुक्ततेच्या पलीकडे जाऊन विचार कर. तुला निश्चितच काहीतरी सापडेल. हे तिला जमेल असे मला वाटत नाही. जे जे उपयुक्त आहे, जे जे लाभाचे आहे त्याकडेच तिचे लक्ष असते. आणि हे माझ्या आधीच ध्यानात आले आहे आणि तुम्हाला आत्ता लक्षात येत आहे. देवी, मला कसला बी लाभ नगा आहे आणि तुमच्या वैभवाचा लोभ तर मला अजिबात नाही. मला ठाव आहे तर लक्ष्मी देवी लुप्त झाल्यावर समद वैभव जाते. हसा भानू, तुम्ही दोघीही यावर एक शब्दही बोलणार नाही. मुनिवर, आख्यानाला सुरुवात करा. नारायण नारायण. देवी, प्रश्न वेगळा आहे. मेरू पर्वताला समुद्रात आधार देण्यासाठी श्री विष्णूंनी काय केले असेल? मला नाही सांगता येणार. कोणाला सांगता येईल काय केले असेल श्री विष्णूंनी? लक्ष्मी देवी, तुम्हाला सांगता येईल?